इंडियन इव्हिडन्स ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये विशेष चेंज नाहीये. इव्हिडन्स काय काय असावा त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे डिजिटल इव्हिडन्स कव्हर करण्यात आलेले आहे. फार मोठ्या व्यापक स्वरूपात इव्हिडन्स हा इंडिपेंडंट नॉन कोरॅबोरेटिव्ह असेल तरी डिजिटल असेल, पण प्रूव्ह झालं पाहिजे की ते डिजिटलायझेशन परफेक्ट आहे. मॉर्फिंग किंवा चुकीच्या पद्धतीनं फिशिंग वगैरे प्रकार वापरून जे चुकीचे एव्हिडन्स डिजिटलमध्ये तयार केले जातात तसा तो नसावा. तो जर असेल तर त्याला दुसऱ्या कोरॅबोरेटिव्ह इव्हिडन्सची गरज लागणार नाही आहे. अशा प्रकारे हे कायदे या ठिकाणी झालेले आहेत आणि त्याचा अंमल आजपासून सुरू झालेला आहे. एक माहिती म्हणून एवढंच सांगतो की पश्चिम बंगालमध्ये वकिलांनी या 3 कायद्यांविरुद्ध संप पुकारला म्हणून कलकत्ता हायकोर्टाने सुमोटो याचा कॉग्निझन्स घेऊन सगळ्या वकिलांना सांगितलंय की तुमचा संप हा अवैध आहे. तुम्ही अशा प्रकारे कायदेशीर काम थांबवू शकत नाही आणि उद्या हा कायदा उपयुक्त आहे की याचा जास्त दुरुपयोग केला जाऊ शकतो हे काय ठरविल, आम्ही न्यायालय या ठिकाणी आहोत ते ठरवू, असा स्टँड कलकत्ता हायकोर्टाने तुर्तास घेतलेला आहे. पुढे भविष्यात बघूया. या कायद्याचा वापर विरोधकांना दडपण्यासाठी होऊ शकतो, काही राजकीय हेतूने काही गोष्टी केल्या जाऊ शकतात, की खरंच जनताभिमुख फायदे या कायद्याचे लोकांना निष्पन्न होऊ शकतात, ते बघणं औचित्याचं ठरणार आहे. ती एक चांगली गोष्ट झालेली आहे. पण इथे मला एकच म्हणायचं आहे की टाइम बॉन्ड तुम्ही देताय ते बरोबर आहे. जसं ट्रायल पिरियड दिलेला आहे कोर्टाला, याच्यामध्ये सॉरी पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन 90 दिवसामध्ये कंप्लीट करून तुम्ही दोषारोप पत्र न्यायालयात पाठवायचंय. न्यायालयात दोषारोप पत्र पाठवल्यानंतर 60 दिवसाच्या आत न्यायालयाने फ्रेमिंग ऑफ चार्ज केलं पाहिजे. म्हणजे क्राईमचं चार्ज फ्रेमिंग झालं पाहिजे. जिथे डिस्चार्ज वगैरेचे अप्लिकेशन येतात ते 60 दिवसामध्ये निकाली लागली पाहिजे. आणि जर ट्रायल घ्यायची असेल तर ती ट्रायल 3 वर्षामध्ये, कितीही मोठा गुन्हा असो लहान असो, 3 वर्षाच्या आत तुम्हाला संपवलीच पाहिजे. हे टाइम बाउंड बंधन केलेलं आहे. आणि एकदा ट्रायल पिरियड संपल्यानंतर तुम्हाला फक्त 45 दिवसाची मुभा दिलेली आहे की त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं जजमेंट दिलंच पाहिजे. अशा प्रकारचा टाइम बॉन्ड या ठिकाणी जो दिलेला आहे तो टाइम बॉन्ड माझ्या दृष्टीनं फार चांगला बदल आहे. चंद्रचूड साहेब जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, त्यांचा एक कोट मी ऐकत होतो आहे की AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वापर होण्याची शक्यता आहे. म्हणजे डिजिटल इव्हिडन्स असेल किंवा अजून काही गोष्टी असेल त्याच्यातून काय मुद्दा निष्पन्न होतो आणि खरंच ह्या गुन्ह्यामध्ये शिक्षा देण्यायोग्य पुरावा आहे का नाही आहे याची पडताळणी जेव्हा मशीन करेल, म्हणजे न्याय देणारा न्यायाधीश बाजूला राहील किंवा ते मशीन न्यायाधीशाची मदत करेल, अशा प्रकारे त्या टाइम बॉन्ड मध्ये आपण करू शकू. म्हणून AI चा वापर, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा अनिवार्य होणार आहे असं आपल्या देशाचे सर्वोच्च न्यायाधीश, त्यांचं असं म्हणणं आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं. ते या ठिकाणी आपण विचारात घेण्यासारखं आहे. आणि जाता आता शेवटचं असं म्हणेल की एक प्रगाढ पंडित कायदेतज्ञ असं म्हणतात की कायदा आमच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा नैतिक आरसा आहे. फार महत्वाचं वाक्य आहे. कायदा आमच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा नैतिक आरसा आहे, ज्यामध्ये आमच्या येणाऱ्या पिढ्यांना त्यांचा भूतकाळ व भविष्य नीट पारखता येईल. तेव्हाच असे कायदे आमच्या नागरिक प्रगतीचा पुरावा म्हणून निष्पन्न होऊ शकतील.